नमस्कार. साखी कहे कबीर. कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आजचा आपला भाग चाललाय 352वा. प्रकरण चाललंय 61वा. गुरु सीस हे राकव अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 109 ते 112. प्रथम आपण 109वा दोहा ऐकूयात. साहिब के दरबार में कमी काहू की नाही, बंदा मौज न पावही, चूकचा करे माही. साहिब के दरबार में कमी काहू की नाही, बंदा मौज न पावही, चूकचा करे माही. दोह्याचा अर्थ ऐकूयात. सद्गुरूंच्या दरबारात कशाचीही कमतरता नाही, परंतु तरीही जर सेवकाला आनंद आणि समाधान प्राप्त होत नसेल तर आपल्याच सेवेत काहीतरी चूक झालेली आहे हे सेवकांनी लक्षात घेतलं पाहिजे. सद्गुरूंचा अनुग्रह म्हणजे केवळ परमानंद आहे. साधक जसजसा साधन मार्गात अग्रेसर होईल तसतशी त्याला परम आनंदाची प्राप्ती होईल. अर्थातच साधन मार्गात पाय रोवून घट्ट उभं राहिलं पाहिजे, म्हणजेच सद्गुरूंची कृपा होते. परंतु जर असा आनंद प्राप्त होत नसेल तर साधकाने आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आपल्यातच काहीतरी कमतरता राहिलेली आहे ते शोधून काढलं पाहिजे. आता आपण ऐकूयात ह्याच दोह्यावरची मराठी साखी. सद्गुरूच्या दरबारामध्ये कमी कशाची नाही, प्राप्त न झाला परमानंद, तर स्वदोष तो पाही. सद्गुरूच्या दरबारामध्ये कमी कशाची नाही, प्राप्त न झाला परमानंद, तर स्वदोष तो पाही. पुढचा दोहा 110वा ऐकूयात. जो हारवतो सेव गुरु, जो जीतव तो दाव, राम नाम सो खेलता, सिर जावई तो जा. जो हारवतो सेव गुरु, जो जीतव तो दाव, राम नाम सो खेलता, सिर जावई तो जा. अर्थ. साधनामय जीवन क्षेत्रात सत्य ज्ञानाचरणाच्या डावात जरी सद्गुरूंच्या बरोबर खेळताना हार झाली तरीही हरकत नाही. हरल्यानंतर सुद्धा सद्गुरू सेवेचं फळ प्राप्त होईल आणि जीत झाली तर जीवनाचं कल्याणच होईल. रामनामाने खेळत असताना जरी मस्तक कटलं आणि बलिदान करायला लागलं तरी हरकत नाही. कबीरांनी मागील एका साखीतही म्हटलेलं होतं की सद्गुरूंच्या बरोबर सारी पाठाचा डाव मांडला आहे आणि गुरु शिष्य खेळत आहेत. आता खेळत असताना एक जिंकणार आणि एक हरणार हे तर ठरलेलंच असतं. या साखीत कबीर सांगतायत की सद्गुरूंच्या बरोबर खेळत असताना हार झाली किंवा जीत झाली तरी दोन्ही गोष्टी चांगल्याच आहेत. सद्गुरूंनी दिलेला मंत्र जप करत असताना प्रसंगी मस्तकाचाही सौदा मरायला लागतो. आत्यंतिक अर्पणभाव मनात जागृत व्हावा लागतो तरच जीत होते. पण यदा कदाचित पूर्ण अर्पणभाव किंवा पूर्ण शरणागती जरी झाली नाही तरी म्हणजेच अद्वैताची प्राप्ती झाली नाही तरी होता होईल तेवढी सेवा करत राहावी. हार झाली तरी सद्गुरूचे सेवेचं फळ प्राप्त होतच. तर आता आपण ऐकूयात ह्याच दोह्यावरची मराठी साखी.
सद्गुरु संगे खेळत असता मस्तक बाजी लावे. हरला जरी तर गुरु सेवा फळ वा अद्वैता मिळवी. सद्गुरु संगे खेळत असता मस्तक बाजी लावे. हरला जरी तर गुरु सेवा फळ वा अद्वैता मिळवी. पुढचा दोहा 111 ऐकूयात. द्वार धनी के पड़ी रहे धक्का धनी का खाए. कबहु क धनी निवाजी है जो दर छांडी न जाए. द्वार धनी के पड़ी रहे धक्का धनी का खाए. कबहु क धनी निवाजी है जो दर छांडी न जाए. अर्थ, गुरु रागवले तरी गुरूंच्या दारातच पडून राहावं. जर गुरूंचं दार सोडलं नाही तर गुरु कधी ना कधी कृपा करतीलच. म्हणजे साधकाने गुरूंशी किती एकनिष्ठ राहिलं पाहिजे ते कबीरांनी या दोह्यात सांगितलंय. गुरु रागवले तरी सद्गुरूंच्या दारात पडून राहावं. गुरुचरण कधीही सोडू नयेत. कबीरांनी एके ठिकाणी म्हटलेलं आहे, इमुतिया मेरा नाऊ, मी माझं नाव मोती असून मी सद्गुरूंच्या दारातला कुत्रा आहे. तू तू करून बोलवलं तर जवळ जाईन आणि हाड म्हटलं तर दूर जाऊन सद्गुरूंच्या बोलावण्याची वाट पाहत बसेन. अशी एकनिष्ठता असेल तरच सद्गुरू कृपा करतीलच. आता ऐकूयात मराठी साखी. गुरुच्या दारी पडून राही सहन करून उपेक्षा. कृपा कधी तरी सद्गुरु करतील ठेवू नाही अपेक्षा. गुरुच्या दारी पडून राही सहन करून उपेक्षा. कृपा कधी तरी सद्गुरु करतील ठेवू नाही अपेक्षा. पुढचा दोहा ऐकूया 112. गुरु आज्ञा लय आवही गुरु आज्ञा लय जाय. कहे कबीर सो संत प्रिय बहुविधि अमृत पाय. गुरु आज्ञा लय आवही गुरु आज्ञा लय जाय. कहे कबीर सो संत प्रिय बहुविधि अमृत पाय. अर्थ, गुरूंच्या आज्ञेने यावं आणि त्यांच्याच आज्ञेने जावं. तोच गुरूंना किंवा भगवंताला प्रिय होतो. त्याला आत्मप्राप्ती म्हणजेच साधकाच्या जीवनातील ही परिणत अवस्था आहे. गुरूंची आज्ञा त्याला सदैव प्रियच असते. साधक कोणतंही काम सद्गुरूंच्या आज्ञा मानूनच करत असतो. असा भक्त सद्गुरूंना किंवा देवाला प्रिय होतो. आता आपण ऐकूयात याच दोह्यावरची मराठी साखी आणि या साखी बरोबरच आपण आजचा आपला भाग संपवणार आहोत. ये जाई गुरु आज्ञेने गुरु आज्ञा प्रमाण. अमृत प्राप्ती करे भक्त तो कबीर सांगे ज्ञान. ये जाई गुरु आज्ञेने गुरु आज्ञा प्रमाण.
अमृत प्राप्ती करी भक्त तो, कबीर सांगे ज्ञान।